जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी अपंगता नाही त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी सुखाने रंजलेले वा दुःखाने गांजलेले असतात त्या सर्वांना जो आपले आहेत असे म्हणतो तोच खरा साधू आहे असे ओळखावे आणि त्याच्याच जवळ देव आहे असे जाणावे. लोणी जसे आतून व बाहेरून मऊ असते त्याचप्रमाणे साधूचे चित्त देखील मऊ असते. ज्याला कोणीही आश्रय देत नाही अशा अनाथांना जो आपल्या हृदयात स्थान देतो आणि जसे आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो तसेच प्रेम आपल्या दासांवर आणि दासींवर म्हणजे नोकरांवर जो प्रेम करतो तोच खरा साधू होय. संत तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधूंबद्दल किती सांगू, ते साक्षात भगवंतच आहेत. सारांश, जी व्यक्ती दुःखी व कष्टी लोकांना आपले मानते, त्यांना मदत करते त्यालाच खरे साधू म्हणावे आणि अशा सज्जन व्यक्तींमध्येच ईश्वर वास करत असतो. जनकल्याण आणि दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच खरी भक्ती होय, हा या अभंगाचा मथितार्थ आहे. जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद.